नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। केवळ राजकीयच नव्हे तर सर्व क्षेत्रात तरुणांनी पुढे येऊन देशाला महासत्ता बनवणे गरजेचे आहे, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचं प्रतिपादन। दुचाकी स्वारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पोलिसांनी आता स्वतःपासूनच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यास केली सुरुवात। आणि मूळ काश्मीरी असलेले जे उद्योजक आहेत त्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी, जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN वोहरा यांचं आवाहन। केवळ राजकीयच नव्हे तर सर्व क्षेत्रात पुढे येऊन तरुणांनी देशाला महासत्ता बनवणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी केले। माईर्स MRT शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। प्राध्यापक S परशुरामन यांना आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, खासदार जयंत चौधरी यांना जनप्रतिनिधी श्रेष्ठ, सिद्धार्थ बोसो यांना जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार, प्राध्यापक समीर ब्रह्मचारी यांना तंत्रविज्ञान श्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 1.25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि ताम्रपट असे या पुरस्कारांचे स्वरूप होते। या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना चामलिंग म्हणाले, शिक्षणातूनच मानवजातीचा विकास होऊ शकतो, परंतु आजचे शिक्षण हे मानवजातीशी न जोडले जाता ते मर्यादित उद्दिष्टांशी जोडले जाते। त्यामुळे भारतातील आजच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहेत। गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे आहे। विद्यार्थ्यांनी केवळ राजकारणच नव्हे तर सर्व क्षेत्रात पुढे यायला हवे। राजकारणात केवळ व्यवस्थेला विरोध म्हणून न येता समर्थ पर्याय म्हणून यावे। राजकीय नेत्यांविरोधात जगभरात वातावरण असल्याने लोकांच्या स्वप्न आणि अपेक्षांना खरे उतरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे। दूरचित्रवाणी हे अत्यंत प्रभावी क्षेत्र असून त्याचा लोकशिक्षण आणि जागृतीसाठी वापर होणे आणि त्यातून दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मर्यादा तसेच तारतम्य राखले जाणे महत्त्वाचे आहे, असे मत सिद्धार्थ बोसो यांनी व्यक्त केले। S परशुरामन आणि खासदार जयंत चौधरी, डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक डॉक्टर माशेलकर यांनी केले। पुरस्कारामागील भूमिका डॉक्टर राहुल कराड यांनी विशद केली, तर डॉक्टर विजय भटकर यांनी आभार प्रदर्शन केले। दुचाकी स्वारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पोलिसांनी आता स्वतःपासूनच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन पत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती देण्यात आली असून हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। वाहतूक पोलिसांनी गेल्या 2 दिवसात 100 पोलिसांवर दंडात्मक कारवाई केली आहे। वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी ही माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे कायद्याने सक्तीचे केले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी काही झालेली नाही। गतवर्षी झालेल्या 463 अपघातात
अपघातात 215 दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्याने प्राण गमवावे लागले होते. तसेच 152 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. याविषयी पांढरे म्हणाले, दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी पोलिसांपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पोलिसांना कार्यालयीन नोटिशीद्वारे हेल्मेट वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीवर हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवर कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील 100 पोलिसांकडून प्रत्येकी 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहर वाहतूक पोलिसांकडून हा प्रामुख्यानं जनजागृतीसाठी केला जाणारा एक प्रयत्न आहे. वाहतुकीच्या अनेक घटकापैकी नागरिक हा एक प्रमुख घटक आहे आणि युवा पिढी त्यामधला अजून महत्त्वाचा एक घटक आहे. आणि सध्या जे कोलावरी गाणं आपल्या देशामध्ये आणि सर्व जगामध्येच सुप्रसिद्ध झालेलं आहे. तर ह्या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन ह्या गाण्याचा उपयोग वाहतूक संदर्भातली जनजागृती करण्यासाठी कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत होतो. आणि हे कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करून आम्ही एक ट्रॅफिकशी संबंधित ज्या गोष्टी आहेत किंवा सेफ्टी संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या या गाण्यामध्ये आपल्याला कशा बसवता येतील यासाठी आम्ही काही अधिकारी आणि काही आमचे मित्र यांनी एकत्रित येऊन हे सर्व लाईन्स आम्ही तयार केल्या. आणि मग एक आमचे मित्र म्युझिक कंपोजर आहेत, त्यांनी हे गाणं रेकॉर्डिंग करून दिलं. आणि उद्देश हा आहे की या निमित्तानं जे कोणी लोक हे गाणं ऐकतील तर या संदर्भातलं ट्रॅफिक संदर्भातली सेफ्टीचं महत्त्व आणि रस्त्यावर असताना आपण काही काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टीची त्यांना एक जाणीव करून देणं हा एक प्रमुख उद्देश आहे. आणि आम्ही शहर पोलीस एक असा प्रयत्न करतो की ज्या माध्यमातून किंवा ज्या ठिकाणावरून आपल्याला लोकांमध्ये जनजागृती निर्माण करता येईल तर तो प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध तामिळ अभिनेता आणि गायक धनुष याच्या कोलावरी गाण्याच्या चालीवर वाहतूक विभागाने वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या गाण्याची व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. ही क्लिप युट्यूबवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती पांढरे यांनी दिली. अहो पुणेकर, आय एम सिंग अ सॉन्ग, ट्रॅफिक सॉन्ग, सेफ्टी सॉन्ग, रूल सॉन्ग. Why this accident, 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 G? Why this traffic jamming, traffic jamming, traffic jamming, G? Why this pollution, 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 G? Why this accident, traffic jamming, G? Follow signal in a choke, zebra crossing for a walk. Use belt in a car, use helmet on a head. Why this accident, 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 G? Why this traffic jamming, pollution, traffic jamming, G? Accident bring tear, tear, safety bring cheer. Don't break any rule or you will pay price. Why this accident, 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 yeah. Why this pollution, traffic jamming, yeah. Correct? पापा 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 पापा. ए बावड्या, हळू हळू वाजव की रे. मस्त रे, गाडीवर मोबाईल वापरायचा नाही. हा स्टाईल खास. ड्रायव्हर रॅश, ऍक्सिडेंट, फॅमिली फुल टियर. एम्प्टी लाईफ त्यांची मग लाईफ रिव्हर्स गिअर. स्लो स्लो
गाडी स्लव गाडी हळू चालव लव लव युअर लाईफ ऑलवेज ओबे रूल ट्रॅफिक ऑफ रिक्वेस्ट नाव केअरफुली ड्राइव्ह दिस song for Pune safe we don't have a choice why this accident traffic jamming pollution ji why this accident on the road ji मूळ काश्मीरी असलेले जे उद्योजक आहेत त्यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN व्होरा यांनी केले. सरहद आणि अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुशबू ए काश्मीर या 3 दिवसीय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, प्रतापराव पवार, सरहदचे संजय नहार, शैलेश पगारिया आदी यावेळी उपस्थित होते. काश्मीर विषयी कार्य करणाऱ्या अनुजा भोसले, समीर मराठे, प्रीती सोनपुरा यांचा तसेच उद्योजक डॉक्टर फारुख अमीन, शेख इम्रान, डॉक्टर अमित वांचू आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना व्होरा म्हणाले, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. काश्मीरमधील समस्या या केवळ आर्थिक निधींची उपलब्धता करून सुटणार नाहीत. तेथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. 90च्या दशकात असलेली परिस्थिती आणि आजची काश्मीरमधील परिस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. आज काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढते आहे हे याचेच द्योतक आहे. बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेत उद्योजकांनी काश्मीरमध्ये आर्थिक गुंतवणूक करावी. काश्मीरी युवकांमध्ये कष्ट करण्याची तयारी असून त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळण्याची आवश्यकता असल्याचे व्होरा यांनी सांगितले. डॉक्टर धारिया म्हणाले, काश्मीरचा प्रश्न हा केवळ आर्थिक निधीची उपलब्धता करून सुटणार नाही. काश्मीरमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून आपण जसे रात्रीच्या वेळीही मुक्त संचार करू शकतो तशी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांनी काश्मीरमध्ये काम करण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. अनेक प्रतिष्ठित पक्षांच्या नेत्यांबरोबरच एक सर्वसामान्य चहावाला महापालिका निवडणूक लढवण्यास आता सज्ज झाला आहे. काशीनाथ टी स्टॉल असे या चहाच्या गाडीचे नाव असून काशीनाथ राजाराम पाटील हा रोज सकाळी न चुकता आपली चहाची गाडी लावतो आणि कामाला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपला चहा प्यावा यासाठी आग्रही पण असतो. गेले 15 वर्षांपासून अधिक काळ काशीनाथ आपल्या चहाच्या गाडीचा व्यवसाय करत आहे. याच गाडीच्या व्यवसायावर त्याने आपल्या 2 मुलांचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे काशीनाथ विविध सामाजिक कार्यक्रमात भागही घेतो. वारकरी संप्रदायाची खास ओढ म्हणून दरवर्षी वारकऱ्यांना 500 लिटर चहा मोफत देण्याचा उपक्रम तो राबवतो. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक आपणही लढवावी अशी काशीनाथची इच्छा आहे. पण जिथे प्रस्थापित कार्यकर्ते तिकीट नाकारल्यामुळे नाराजी आणि बंडखोरी करताना दिसत आहेत तिथे आपल्याला कुठला पक्ष तिकीट देणार हे त्याला समजले. म्हणूनच त्याने आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसे हवेत हे त्याला चांगले माहीत आहे, पण तरीही लोकांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर आपण टक्कर देऊ शकतो, असे काशीनाथचे मत आहे. प्रभाग क्रमांक 38 ब या भागातून काशीनाथ निवडणूक लढवू इच्छितो. त्याने सांगितले की माझ्या प्रभागात कचऱ्याची समस्या सर्वात मोठी आहे. त्याचबरोबर सांडपाण्याची विल्हेवाट आणि भटकी कुत्री यांचेही आम्हाला त्रास आहेत. मला जर लोकांनी पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा मतांमध्ये बदलला तर मी नक्कीच या प्रभागाच्या विकासासाठी काम करेन. तर आता मतदार राजाच ठरवेल की एका सर्वसामान्य चहावाल्याला मत द्यायची की एका प्रस्थापित नेत्याला. अजित सोमण यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त प्रसिद्ध बासरीवादक निलेश देशपांडे यांच्या बासरी वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशपांडे यांनी यमन रागामध्ये आलाप, मध्यलय, रूपकमध्ये एक बंदिश आणि ध्रुव 3 तालात एक बंदिश, त्याचप्रमाणे खमाज रागामध्ये दादरा ताल बासरीतून ऐकवले. राजू जावळकर यांनी तबल्याची साथ दिली. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या विषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. चित्रफीत मित्र फाउंडेशनचे धनंजय गोखले यांनी तयार केली होती. प्रकाश भोंडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिरीष बोधनी यांनी प्रास्ताविक केले.